शिरळ अगेन्स्ट मळाईदेवी कुसरुंड या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण मॅच पाहत आहोत. चला पंचांना विनंती आपण खेळाडूंना सतत वॉर्निंग देत राहा, कारण बरेचसे सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपण पाहिली तर गेले 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहत आहोत. अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा प्रवेश करते. आकर्षक ट्रॉफीज त्याच्याकडे आपण पाहत आहोत. या ट्रॉफीसाठी प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघ अगदी मैदानामध्ये जीवाचं रान करत असताना पाहायला मिळतात. अशी ही स्पर्धा श्री शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा बॉस चषक 2026. इस मॅचला होते सुरुवात. फिल्डिंग टीम, आपल्या गोलंदाजाचं नाव कळवा. किरण आलाय ओव्हर क्रमांक 1 साठी. पहिला बॉल, स्ट्राईकला बॅटर सूरज. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेतोय. डॉटने सुरुवात केली या गोलंदाजाने. टाळ्यांचा आवाज सांगतोय ही सुरुवात कशी राहिली आहे. महत्वपूर्ण स्पर्धा, मानाची स्पर्धा, शिवाभाऊ जाधव यांचं आयोजन. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चा असते या आयोजनाची. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग झाली, त्यानंतर पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग झाली आणि त्यानंतर शिवा जाधव बॉस आयोजित बॉस चषक 2026. मोठा फटका हुक केलाय. 7 धावा बुक केलेत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार आलाय तो षटकार. मजा येईल स्पर्धेला. अगदी गेले 2 दिवस स्पर्धा आपण पाहिली. स्की स्कोरर युट्यूब वाहिनीवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहोत. जो प्रेक्षक वर्ग आपल्यासोबत जोडला गेलाय त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 180 क्रीडांगण आहे, परंतु अगदी हाय स्कोरिंग मॅचेस बनत आहेत. कालचा दिवस पाहिला तर याच्या एका खेळाडूच्या बॅटमधून 90 धावा आल्या. जावली तालुका आंबावडे गाव आणि आंबावडे गावचा जावलीचा डॉन संदेश माने याच्या बॅटमधून 19 बॉलच्या पाठीमागे 90 धावा याच क्रीडांगणावरती ठोकल्या गेल्या. त्यामध्ये तब्बल 14 षटकार होते. असे नवीन नवीन खेळाडू, नवीन चेहरे या क्रिकेटच्या पटलावरती शिवाभाऊच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. चर्चा होईल त्या खेळाडूच्या अगदी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये. टेनिस बॉल सुद्धा अप्रतिम खेळतो संदेश माने. ब्लॉक होलचा बॉल, चांगला चेंडू हाताळलाय. एक सिंगल धाव चोरटी नक्कीच जमा केले. आतापर्यंत या सिंगल टीमच्या धावा झाल्या त्या 3 चेंडूंच्या पाठीमागे 8 धावा. 8 म्हटल्यानंतर कोण कोणाची लावतोय वाट, कोणाचा लागेल थाट या मॅच मध्ये पाहायला जाईल. स्ट्राइक एंडला अर्जुन पवार एपी ऑन स्ट्राइक. मोठा फटका, अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार केलाय. चेंडू सीमा पार येतोय तो आकाशाला गवासनी घालणारा बॉस चषकचा दमदार, शानदार, बहारदार षटकार. एपी बोलता नहीं है लेकिन ठोकता बहुत बड़े बड़े सुरुवात केली. जेवढे मॅचेस पुढे जातात एक एक पाऊल तेवढ्या स्टेप मध्ये रोमांचक सामने बनत जातात. हाय स्कोरिंग मॅच बनेल. बॉलर निघालाय, शरीराचा वेध घेतला, वेगाने चेंडू हाताळला होता. अगदी पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकतर पूर्ण केली, दुसऱ्या वेगाने धावणार नकार दिलाय. अर्जुनी सांगितलं रिस्क नकोय भाऊ, अजून 2 षटक बाकी आहेत. लेग बाईज मध्ये एक सिंगल धाव. डीजे अद्वैत देखील आमचे व्यासपीठावरती विराजमान झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. हा फक्त नाव नाही, हा पाटण तालुक्याचा ब्रँड बनत चाललाय. सर 5 चेंडू झालेत. एक चेंडू बाकी राहिलाय. लास्ट टू गो. किरण, हा आशिषचा किरण होता, परंतु त्यावरती मात्र प्रहार केलेत. 15 धावा. चांगला चेंडू, ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. थोडासा मिसफील्ड, एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेने मळाईदेवी कुसरुंड टीमच्या जोडल धावा होत आहेत त्या 16 धावा. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0. अद्याप कोणतेही विकेटचं पतन नाहीये. आयुष्यात संयम खूप महत्वाचा आहे. अगदी क्रिकेटमध्ये संयम खूप महत्वाचा असतो. उगवलेला सूर्य पुन्हा मावळतो आणि मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो. त्यासाठी तुम्हाला संयम बाळगावा लागतो. टेनिस बॉल क्रिकेट आपण हंगाम पाहिला, त्यानंतर रबर बॉल क्रिकेट
ट्रेंडिंग आहे सध्या रबर बॉलची. मी उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा होत आहेत. 2 गाव 1चा फॉर्मॅट, तालुका हाफ, ऑल इंडिया ओपन टीम्स देखील खेळत आहेत. अनेक लीग स्पर्धा, अनेक 1 गाव 11च्या स्पर्धा, हे नामांकित टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा बनल्या आहे. पाटण तालुका आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या रबर बॉल क्रिकेटचं माहेर घर बनलं आहे. मैदानामध्ये एक खेळाडू देखील आपण खेळताना पाहतोय. सन्मान्य श्री विलासदादा सूर्यवंशी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाची राशी 9,000 रुपये आम्हाला पुरस्कृत केले. तेही खेळताना पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली झोळी फाटली, चेंडू धरतीला दान केलाय. जीवदान, संधी, नशिबाचा खेळ. नशिबाने खेळून भाऊ चालत नसतं. मैदानामध्ये कष्टाचा घाम गाळावा लागतो. कष्टाचा घाम गाळलाय. एकूण धावा झाले ते आतापर्यंत टीमच्या 18 धावा. शंकर आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. शंकर मोहिते हे नामांकित खेळाडू आहेत. एक चांगला फिटनेस, चांगली हाईट आणि त्याच पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. चांगला फटका समोर दिशेला वेगाने खेळलाय. रफ्तार से भरी गेंद थी, उस पे देखील कड़ा प्रहार करने का प्रयास था, लेकिन ये तो आएंगे सिर्फ 1 रन सिंगल. प्रत्येकाने विशेष सहकार्य या स्पर्धेला केलंय. गोलंदाज आपण शंकर मोहिते यांना पाहतोय. त्यांनी या स्पर्धेला भरघोस असं सहकार्य केलंय. त्यांचेही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. थेंबे थेंबे तळे साचे. बॉस प्रत्येकाने सहकार्य केलंय आणि प्रत्येकाच्या सहकार्यातून एक आयुष्यभर आठवणीत राहील अशी स्पर्धा आपण पाहत आहोत. शिवा बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली बॉस चषक 2026. त्याचबरोबर सन्मान्य संजयजी देसाई साहेब, त्याचबरोबर मुकादम यांचंही शुभागमन झालंय. त्यांचे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शंकर मोहिते स्लोवर चेंडू बीट केलाय. इथे वेग कमी चालतो भाऊ. कधी कधी ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर करावा लागतो आणि युक्तीचा वापर केलाय शंकर मोहिते. एक देश सेवा करत असताना एक छोटंसं योगदान आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा आपण चर्चा करणार आहोत. टॅप केलाय क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मधून मिड ऑन मध्ये वेगाने धावत येतोय. एकच धाव सिंगल मिळते. बघा, नावासाठी खेळणारा खेळाडू चर्चेत बनतो, परंतु गावासाठी खेळणारा खेळाडू कायमस्वरूपी टिकून राहतो. हा क्रिकेटचा इतिहास आहे. गावासाठी खेळतात. हे चषक आम्हाला हवंय. क्रिकेटमध्ये पैसा किती मिळतो हे महत्वाचं नाहीये. चषकासाठी प्रत्येक खेळाडू अगदी प्रामाणिकपणे क्रिकेटची सेवा करत असतो. आपल्या गावचं नाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाजावाजा व्हावा गावाच्या नावाचा. 11 खेळाडूंचा जमलाय मेळ, तेव्हाच भाऊ बनलाय ना चांगला खेळ. हे 11 खेळाडू म्हटल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये 11 खेळता, परंतु तुमच्या पाठीमागे अनेक लोकांचे हात असतात. संपूर्ण ग्रामस्थ देखील आपली स्पर्धा आवर्जून पाहतात. हरलात तरी तुमच्या आनंदामध्ये, दुःखामध्ये सहभागी होतात आणि जिंकला तरी तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतात. हा क्रिकेटचा खेळ आहे. स्लोवर चेंडू, बॅटची लॉडिंग एज लागते. बॉल डी मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल ने शतक क्रमांक 2चा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस मळाईदेवी कुसरुंड या टीमच्या धावा झालेत त्या 22. 2 ओव्हर 22 धावा. सूरजचं योगदान चांगलं राहिलंय. 8 चेंडूच्या पाठीमागे याच्या बॅटमधून 12 धावा आलेत. तर अर्जुन पवार यांच्या बॅटमधून देखील 4 चेंडूच्या पाठीमागे 7 धावा आलेत. सरासरी आपण करंट रन रेट जर पाहिला तर प्रति षटकाच्या पाठीमागे 11च्या सरासरीने मळादेवी कुसरुंड टीम बॅटिंग करते. आता राहिले ते शेवटचं 1 षटक आणि या शेवटच्या 1 षटकामध्ये किती धावेंपर्यंत ही जोडी मजल मारते याकडे पाहिलं जाईल. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होती है. यूं पर होने से कुछ भी नहीं होता यार, उड़ान तो हौसलों से होती है. और क्रमांक 3 साठी सागर. गोलंदाजी मार्गवरती सागर आलाय. स्ट्राइक एंडला अर्जुनला आपण पाहत आहोत. अंतिम स्पेल, पहिलाच बॉल, नजर हटी, दुर्घटना घटी, दांडी गुल, फलंदाज
पहिल्या बॉलवरती त्रिफळाची क्लीन बोल्ड बॅट आउट. हा पाय ऍक्शन रिप्ले KeysCorer.com च्या माध्यमातून चांगला चेंडू अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. थोडासा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता अर्जुन, संपर्क काही खास झाला नाही आणि चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. एक विकेट आली आहे, बऱ्याचशा वेळानंतर एक विकेट आले. विकेटच्या शोधामध्ये दोन गोलंदाज होते, अयशस्वी ठरले, परंतु त्यानंतर या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती मोहर लावले एका विकेटची. नवीन बॅटर विजय सावंत कोसरुंड एक्सप्रेस मैदानामध्ये दाखल झालाय. 5 चेंडू अद्याप शिल्लक आहे. थोडा स्पीड अप घ्या प्लीज. नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस साठी इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन्स. श्रीलेवन काळगाव आणि वन साइड जिवाळा, दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. बॉलर निघालाय, आडव्या बॅटनी बॅकफुटला गेला, आडव्या बॅटचा कडवा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार, येतोय तो मॅक्सिमम षटकार. माफ करा, डी मध्ये गेलाय, एक सिंगल आहे. चांगला फटका आला होता, अगदी ताकद होती, नजाकत होती, दिशा थोडीशी खराब. एक सिंगल धावाली. असं वाटलं की स्क्वेअर लेग पार करून बॉल निघून गेलाय, दिशा थोडीशी खराब. एक सिंगलने धावा झाली, तर 23 धावा. विजय सावंत आक्रमण करायला सुरुवात केली. बॅटर क्रमांक 3. यावेळेस चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, थोडासा मिसफील्ड झाला, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीत. एक सिंगल धावाले. बऱ्याचशा वेळापासून मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिली ही टीम मळादेवी कोसरुंड. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इका दुका से काम नहीं चलता है भैया, चवा और छक्का ही चाहिए. तर थांबून काय फायदा आहे, ओव्हर समाप्त व्हायला काही चेंडू शिल्लक राहिले आहेत. शेवटचे 3 बॉल्स, या 3 बॉल्स मध्ये एखादा षटकार चौकार आला तर टीमचा टोटल स्कोअर चांगला बनेल, 30+ होईल, एक फायटिंग स्कोअर बनला जाईल. मोठा फटका आलाय, लॉफ्टेड स्ट्रोक, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय, समोर दिशेला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन वेगाने धावतोय. चांगला झेल गॅदर केला आणि विकेट क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. ताकद लावली पूर्णपणे, परंतु बॉल बराचसा वेळ हवेमध्ये उभा राहिला, टायमिंग खास नव्हता. फलंदाज माघारी परत आहेत. चला नवीन बॅटर लगेच जावा. टीमच्या धावा झाली त्या 24 धावींवरती अगदी कासवाच्या गतीने टीम बॅटिंग करते. लास्ट टू गो. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या 2 बॉल्स मध्ये. मोठ्या फटक्यांसाठी आवश्यकता आणि बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय शैलेश. सागर निघालाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. लेग स्टंप सोडून चालला होता असं वाटलं गोलंदाजाला की, परंतु बॉल हा चांगला आहे, फेअर डिलिव्हरी आहे, आलाय तो डॉट बॉल. लास्ट टू गो. या गोलंदाजाने आतापर्यंत कंजूसी गोलंदाजी केले. 5 चेंडूच्या पाठीमागे 2 धावा आणि 2 विकेट्स. काय स्पेल हाताळलाय, आउटस्टँडिंग बॉलिंग. मोठा फटका लेट आला, परंतु थेट मारलाय, बॉल सीमा पार, येतोय तो कडक षटकार. चला टॉस साठी या. श्रीलेवन काळगाव आणि वन साइड जिवाळा. हा बघा रिप्ले. अकुटप्प्याचा बॉल होता, संतुलन ठेवलं, आडव्या बॅटने खेळला, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल अगदी सीमा पार फेकून दिलाय. 6 धावेने टीमचा टोटल स्कोर झाला तो 30 आणि 31 धावेंचं लक्ष आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच टीम लावून घ्या प्लीज, आपणास विनंती असेल. आपण टॉस करतोय. श्रीलेवन काळगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. श्रीलेवन काळगाव अगेन्स्ट वन साइड जिवाळा यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इस टॉस साठी या.
या टॉससाठी मी आमंत्रित करतो संजयजी देसाई साहेब यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. श्री11 काळगाव अगेन्स्ट वन साइड जिवाळा यांच्या दरम्यान आपण टॉस करतोय. टॉस जिंकलाय श्री11 काळगाव. निर्णय सांगा. सांगतो 2 मिनिटात. कशी वाटते स्पर्धा? अगदी 3 दिवसीय हा क्रिकेटचा खेळ आणि तुम्ही आज पहिला दिवस खेळताय. मैदानामध्ये खेळत असताना कशी वाटते स्पर्धा? बॉसचं आयोजन म्हणलं छानच असतं. संपूर्ण टीम रेडी आहे? हो आहे. येस, थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. श्री11 काळगाव टीम आपण डिसिजन लगेच कळवा. श्री11 काळगाव टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वन साइड जिव्हाळा टीम. आपण रेडी राहा. अतुल दादा, आपली बॅटिंग आहे. चला मॅचला सुरुवात करा. संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवून ट्रॅप लावला गेलाय. बॅटर मध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला शंकर आणि जय ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 31 धावेंचं छोटंसं लक्ष. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 10चे सरासरीने बॅटिंग करायचे. एक छोटंसं आव्हान. आणि छोटंसं आव्हान किती फास्ट पूर्ण होईल, कोणकोणावरती भारी पडेल, जो जीतेगा वही बनेगा इस मैच का सिकंदर. गोलंदाजी ट्रॅक वरती मार्गस्थ झालाय. पहिलं षटक हातोरतोय सूरज. चला मॅचला सुरुवात करा. पंचांना विनंती, आपण खेळूना वॉर्निंग देत राहा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खालच्या दिवसातील काही सामने शिल्लक राहिलेत, तेही सामने आपल्याला खेळवायचे, त्याची नोंद घ्या. सूरज निघालेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसतोय की काय? कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकअप चांगला फेकी होईल आणि एकाच धावेने सुरुवात केली आहे. लक्ष छोट आहे. सिंगल डबलची सुद्धा ही मॅच बनेल, परंतु डॉट्स हवेत, विकेट्स हवेच, तर कमबॅक राहील मळादेवी कुसरून टीम. विजय सावंत यांनी जर कॅच पकडला तर चिरंजीव आरव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ब्लॉकवरचा बॉल. चांगला चेंडू हातळलाय. सिंगल डबलचा खेळ कन्वर्ट होतोय. अगदी चांगला चेंडूचा सन्मान केलाय. खराब चेंडू एखादा पडतो प्रत्येक षटकामध्ये, एखादा 6 येतो, परंतु त्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये थांबावं लागतं. थोडंसं माइंड गेम हवा आहे. क्रिकेट खेळ हा डोक्याने खेळला जाणारा खेळ आहे. फक्त ताकदीने खेळ खेळला जात नाही. षटकार ताकदीने मारू शकतो आपण, परंतु चौकार मारायचा असेल तर तुम्हाला मनगटाचा वापर करावा लागतो. एक टायमिंग प्रॉपर व्हायला हवा. उडवण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल आलाय. वेग कमी आहे, परंतु लाईन चांगली हातळले. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. कंजूसी हवे तेव्हा कुठेतरी ही मॅच बनेल. चांगला फटका. फ्लिक केला. क्षेत्ररक्षक फसला. थोडासा पुढे आलाय. त्याला बीट करून बॉल निघून जातोय. सीमारेषेच्या पलीकडे आलाय तो चौकार. क्षेत्ररक्षक थोडासा मिस झाला. अगदी थोडा पुढे आला, त्यानंतर पुन्हा पाठीमागे गेला. संतुलन नाहीये, ताळमेळ नाहीये. ऑलमोस्ट हा कॅच सुद्धा होऊ शकला असता. यावेळेस मोठा फटका. समालोचन कक्षाला दिलेली सलामी. कॅमेराला सांगितलंय तू प्रत्येक वेळेस आम्हाला खेचतोस, आज तुला खेचणार. बॉल सीमा पार आलाय तो. फ्लॅट पॅडल स्ट्रोक षटकार. कॅमेरा स्टँड वरती बॉल आदळला. इंटरव्ह्यू पेक्षा जास्त खर्च झाला असता. चला स्पीडअप घ्यायचंय प्लीज. शंकर, या शंकराने तिसरा डोळा उघडायला सुरुवात केली.
शंकर मोहिते वेगाने चेंडू हाताळला, फक्त दिशा दिली, डी मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाव आणि एक सिंगलने एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस VSS शिरोळ टीमच्या धावा झाल्या त्या बिनबाद 13 धावा. सरासरी आपण पाहिली तर 11च्या 10च्या सरासरीने जरी बॅटिंग केली तरी टीम मॅच जिंकू शकते. आता राहिलेत ते 12 बॉल आणि 18 धावेंची इथून पुढे मॅच आहे. महत्वपूर्ण षटक कोणतं असेल तर ओव्हर क्रमांक 2 आणि या षटकामध्ये विकेट आला. ये चाहिए भैया, शंकर चाहिए. शंकर मिलेगा तो फिर सब मिलेगा, रोनत मिलेगा, शौनत मिलेगा, जीत मिलेगी. शंकर जर सुटला तर मग मॅच गेली. या विकेटसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाचा वापर केला जाईल, कारण थोडस कॅल्क्युलेशन होतोय. चळवळ उडाले, खळबळ उडाले, कारण या जोडीने मॅचला सुरुवात ज्याप्रमाणे केली आहे, वन साइड मॅच जिंकून जाईल की काय हा प्रश्न संघ नायकाला पडलाय. कॅप्टन टीमचा महत्वपूर्ण असतो. अगदी प्रत्येक गोष्टीचा विचार त्याला करावा लागतो. अगदी 11 खेळवण्यापासून मॅच शेवटपर्यंत कोणाला बॅटिंगला पाठवायचं, कोणाला गोलंदाजी द्यायची, त्यापेक्षा महत्वाचं काय तर टीम संतुलन हवंय. टीम फुटू नये ह्याची सर्वात मोठी काळजी कॅप्टनला असते. ओव्हर क्रमांक 2 साठी अजय कुंभार आला. आडव्या बॅटनी सुप केला. क्षेत्ररक्षक वेगाने धावतो. एक तर पूर्ण केले. नो मॅन्स लँड मधून एकाच धावेवरती समाधान मानलंय. जेवढी स्ट्राईक शंकर वरती असेल, शंकरची बॅट बोलले. 5 चेंडूच्या पाठीमागे 12 धावेंचं योगदान राहिलंय. आता राहिले 11 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता आहे. अकरा बॉल 17ची मॅच आहे. शंकर मोहिते ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू, चांगला फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करतोय. लक्ष्मी पजापोंगी बॉल सीमा पार. 4 चौकार. हा क्षेत्ररक्षक कुठून आणला यार? आणि पहिला एक कॅच सोडला, त्यानंतर हा 4 सोडला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. स्क्वेअर लेग मधून काढलाय, मिड विकेटला टाकलाय. तिथे नुकसान जिथे होतं तिथे ठेवून फायदा नाहीये भाऊ. मॅच जाऊ शकते. शंकर मोहिते चांगली बॅटिंग करतोय. तालात लया सुरात फॉर्म मध्ये आलाय. एकूण धावा झाले ते 18. 10-13ची अजून मॅच. ब्लॉकॉलचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये वेगाने धावत गेलाय. काऊ कॉर्नर मधून फेकी होईल. 2 तर पूर्ण केले. फेकी थोडीशी स्लो. त्या दरम्यान धावा धमा केले त्या 2 धावांसाठी धावते टीम. टार्गेट पाशी जवळ आलं तरी काय झालं, मॅच आम्हाला जिंकायची आहे आणि त्यासाठी प्रत्येक धाव महत्वाची आहे.